नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। महायुतीत मोठी बिघाडी, ठाण्याच्या जागेवरून भाजप पदाधिकारी आक्रमक, 64 माजी नगरसेवकांचे राजीनामे। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, महायुतीत ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेला सुटली आहे। शिवसेनेकडून नुकताच ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी घोषणा करण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना शिवसेने गटाकडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। पण नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपामध्ये मोठी खळबळ उडाली। नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याने भाजप पदाधिकारी नाराज आहे। आम्ही शिवसेनेला मतदान करणार नाहीत अशी भूमिका या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। तब्बल 64 माजी नगरसेवकांनी राजीनामे दिले आहे। यासोबतच तब्बल 539 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। ठाणे लोकसभेसाठी भाजपकडून संजय नाईक हे इच्छुक होते, तर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे महायुतीत नाराजी नाट्य बघायला मिळते। पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वजण मुंबईतील भाजप कार्यालयात दाखल झाले। हे सर्व पदाधिकारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त करणार आहेत। दुसरीकडे नरेश म्हस्के यांनी आपल्याला आमदार गणेश नाईक यांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे। गणेश नाईक यांनी मला आशीर्वाद दिला, काही चिंता करू नका, नवी मुंबईतून जबरदस्त लीड मिळेल, सर्व काही नीट आहे, तुम्हाला काही अडचण असेल तर मला सांगा, अशा पद्धतीने गणेश नाईक यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे, अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली। आम्ही 2019मध्ये 65 नगरसेवकांनी गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केला। त्यावेळी देखील विधानसभा निवडणुकीवेळेस देखील आम्हाला डावललं गेलं। संजय नाईक यांनी 10 वर्ष मतदारसंघाचं नेतृत्व केलं। तिसरी टर्म असताना त्यांना डावलण्यात आलं। आम्ही तो अन्याय सहन केला। गणेश नाईक नंतर रेकॉर्ड मतांनी निवडून आले। आम्हाला खात्री होती की त्यांना मंत्रिपद मिळेल, पण तिथेही त्यांना डावलण्यात आलं। आज 16 मार्च आचारसंहिता आहे। 5व्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज दाखल करण्याचं काम सुरू आहे, असं भाजपाचे पदाधिकारी म्हणाले। आमच्या भाजपाच्या वतीने अनेक बैठका होत असताना आम्हाला सांगण्यात आलं की कोणत्याही परिस्थितीत भाजप पक्षाला ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडण्यात येईल। भाजपाच्या वतीने एकमेव उमेदवार इच्छुक होते, ते म्हणजे संजय नाईक। दुसरा कुठलाही उमेदवार इच्छुक नव्हता। आम्ही सर्व खात्रीशीर होतो, पण काल सकाळी बातमी येऊन धडकली, नरेश म्हस्के यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली। ते भले महायुतीचे उमेदवार आहेत, पण ठाणे लोकसभा मतदारसंघात जे 4 विधानसभा मतदारसंघ हे भाजपाच्या प्रभावाखाली आहे। नवी मुंबई 8.5 लाख मतदार आहेत। मीरा भाईंदरमध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक झालाय, अशी माहिती आक्रमक भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली। आमची महापालिका 25 वर्षापासून सातत्याने 1 नंबरला येते। ते सगळं असताना त्यांनी डावलण्याची भूमिका ही जाणीवपूर्वक घेण्यात असल्याची भावना सगळ्यांची आहे। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे आम्ही कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी त्यांच्या चिन्हाचा वापर करायचा, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडल्या। मित्रांनो, ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 64 माजी नगरसेवकांचे आणि 539 पदाधिकाऱ्यांचे जे राजीनामा दिलेले आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनलवरती बघायला भेटतील। भेटूया पुढच्या व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।